नेट गेलं होतं. आवाज येतोय? येतोय. येतोय का? येतो सर. स्क्रीन दिसतोय ना? स्क्रीन नाही, आता आला. आता आता दिसला. आला. हे न सिंचती पुष्पार्थी शुष्क तरुण. हा, हे दिलं एक उदाहरण. रमोपलब्धी ही सरसस्थाने एव संभवती. रमा म्हणजे लक्ष्मी, म्हणजे धन, अर्थप्राप्ती. रमेची उपलब्धते म्हणजे जेव्हा तुम्हाला पैसा मिळवायचा असतो त्यावेळेला सरसस्थाने, सरस म्हणजे सरोवरात योग्य जागा किंवा रसपूर्ण जागा, ज्या ठिकाणी कमळ वगैरे उगवतात अशा ठिकाणी लक्ष्मी असते. म्हणजे काय, अनुकूल ठिकाणी लक्ष्मी असते. तुम्हाला जर पैसा कमवायचा आहे, लक्ष्मी कमवायची आहे, तर योग्य दिशेने आणि योग्य प्रयत्न केल्यावरच ती मिळेल. तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रयत्न कराल तर तुम्हाला हवी तेवढी, हवी त्या प्रकारची लक्ष्मी मिळणार नाही. म्हणून त्याने म्हटलं की सरस्थाने एव, योग्य त्या ठिकाणी, अनुकूल त्या ठिकाणीच तुम्हाला रमा म्हणजे लक्ष्मीची उपलब्धी संभव होईल. तेव्हा असं म्हटलं जातं की न सिंचती पुष्पार्थी शुष्क तरुण. तुम्ही चुकीच्या ठिकाणी पाणी घातलं तर तुम्हाला फुलं मिळणार नाही. तुम्ही योग्य ठिकाणी प्रयत्न केले तुम्हाला रमा म्हणजे लक्ष्मी मिळेल. ओके. आणि कोणी काय बोललं का? 15वा शेवटचा यातला आता लोकोक्ती मधला थोडस असंच आहे. हे शुभदा कुलकर्णी. न वंश वृक्षेषु फलंती द्राक्षा. हा, म्हणजे वंश म्हणजे बांबू. बांबूच्या झाडाला, हा, बांबूच्या झाडाला द्राक्ष येत नाहीत. हा, एक्सप्लेन कराल? म्हणजे जसं आपण सहसा म्हणतो की कारलं गोड लागत नाही म्हटल्यासारखं, ओके. तसं होईल का सर? हा, साधारण तसंच आहे ते. की हा तुम्हाला पाहिजे द्राक्ष आणि तुम्ही लावलं हा, बांबूचं झाड आणि तुम्ही त्याला तर सगळं त्याला खत घातलंय, पाणी घातलं, सगळं केलं, आणि तुम्ही म्हणता द्राक्ष बाहेर जायचंय, द्राक्ष येतील कसे त्याला? त्यांना बाहेर जायचंय म्हणे. तुम्ही लावलं झाड चुकीचं, तुम्ही प्रयत्न, मुळातच तुम्ही योग्य झाड लावलेलं नाही, तुमचा उद्देशच योग्य नाही, तर तुम्हाला पाहिजे तर फळ कसं मिळणार? म्हणून हे वंश वृक्षेषु फलन न वंश वृक्षेषु फलंती द्राक्ष. बांबूचं झाड लावून तुम्हाला द्राक्ष मिळणार नाहीत. त्याचं अजून एखादं उदाहरण तुम्हाला देता येईल? सर, ज्या जातीचं सीड आहे, बी आहे, किंवा तशीच फळं त्याला येणार ना, म्हणजे बांबूच्या. ऐकू येत. खूप खूप डीप आवाज येतो तुमचा. कोणाला ऐकू आलं का मी काय बोलली? कोणाला ऐकू आलं का काय मॅडमने काय सांगितलं? नाही नाही, त्यांचा आवाज खूपच कमी येतोय. खूप खोल येतोय असं. येतोय पण त्यांचा आवाज. हा, काय काय सांगितलं सांगाल का मला? तुम्ही काय म्हणाले ते थोडं मोठ्याने सांगता येणार नाही मॅडम? जे बी आपण लावतो त्याच झाड हा किंवा हा ती हा, तशीच फ्रुट्स मिळतात. जसं पेराल तसं उगवेल. जसे हा, तेच मला आता आठवलं. जे बी पेराल तेच तसंच. तुम्हाला मिळेल. तुम्ही बांबूचं झाड लावलं आणि म्हणतात द्राक्ष मला यायला पाहिजे, असं होणार नाही. એટલે मराठी मधली म्हण म्हणजे जे पेराल ते उगवेल. न वंश वृक्षेषु फलंती द्राक्ष. सुमधुरम फलम सुमधुरे एव वृक्षे संभवती. गोड फळे केवळ गोड वृक्षाला, म्हणजे गोड फळाच्या वृक्षाला शक्य आहे. येतं न वंश वृक्षेषु फलंती द्राक्ष. त्यातले सर्वात ऍप्ट, सर्वात योग्य म्हण म्हणजे जसे पेराल तसे उगवेल.
म्हणजे आपण असं म्हणू शकतो का सर, की जसं कराल त्याच्याच प्रमाणे चांगली कर्म कराल तर चांगलंच हो. होईल, किंवा Yes. मग वाईट कर्म कराल तर शेवटी जसं कराल त्याच्याच प्रमाणे, हो. जसं बी असेल त्याच्याप्रमाणे त्याचा वृक्ष आहे. आणि सर बरोबर. दुसरं असं आहे की एक्सपेक्टेशन्स, म्हणजे बांबूच्या झाडाकडून आपण द्राक्षाची एक्सपेक्टेशन्स ठेवायची नाही. खूप खोल येतो आवाज. अजूनही होतं. काहीतरी आवाज बांबूच्या वाढवता येईल असं करताय का एक्सपेक्टेशन्स, तुम्हाला? आपल्या एक्सपेक्टेशन्स सेट करण्याबद्दल सुद्धा असू शकतं हे, की बांबूच्या झाडाकडून द्राक्षाची हे करायची नाही असं. ओके. कोणाला ऐकू आलं का मी काय बोलले? हो हो, हो हो. आलं ऐकू. आलं. कोणी सांगेल का मला नाही क्लिअर झालं. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की बांबूच्या झाडाकडून आपण द्राक्षाची अपेक्षा करू शकत नाही. हो नाही बरोबर. एक्सपेक्टेशन्स. हा. हो तसं करू शकत नाही. हा कारण मुळात आपण लावलेलं चुकीचं आहे. म्हणजे हे जे म्हटलं की आम्ही लावलं बी एक आणि एक्सपेक्ट करतो एक. हम्म. कडुलिंबाचं झाड लावलं आणि आम्हाला पाहिजे दुसरी लिंब, कशी येतील त्याला? ते शक्य नाही. म्हणून आपण सुरुवात कुठे करतो त्यावरती अवलंबून आहे की त्याचं अंत काय होणार. ओके, सो फार तर सो मी गुड. आपण हे फोनवर ट्रान्सफर करतेय, कारण इथे लॅपटॉपवर ऐकू येत नाहीये ना, मी फोनवर ट्रान्सफर करतेय. याचं एक सिंपल माझ्या डोक्यात आलं, हो. आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार असं असं म्हणू शकता. सिंपल. हा हा ओके. आडातच नाही आळ्यात तर नाही पोऱ्यात तर कुठून पोऱ्यात येणार. कुठून येईल. ओके, हा म्हणजे ही मन पण मी थोडी लागू त्याचा शकते. लिनिएज, सोर्स किंवा मुळातच काही लिनिएजच्या नाहीये त्या दृष्टीने. ठिकाणी, मुळातच काही हा नाहीये. तर पोऱ्यात काय तुम्हाला मिळणार आहे? तुम्ही बी हो, लावलाच आडातच तुम्ही नाही तर बांबू, पोऱ्यात. तुम्हाला द्राक्ष हा कुठून मिळणार आहे? बरं, मी सोर्सचा रेफरन्स धरला की सोर्स मध्ये नाही तर सोर्स डेस्टिनेशन बरोबर मध्ये आहे. कुठून येणार. बरोबर, सोर्सच चुकीचा आहे तर हा डेस्टिनेशन अचीव्ह होणारच नाही. होणार नाही असं तुमचा एक मी स्त्रोत थोडं. जर चुकीचा आहे तर उद्दिष्ट हा मिळणारच नाही. बरोबर. करेक्ट. हे अशा प्रकारची उदाहरणं देऊन आपण ह्या लोकोक्तींचा विस्तार करू शकतो. एक 10 मिनिट राहिलेले आहेत. आपण थोडं वरच्या पाठावर जाऊयात 10व्याच्या. सुरुवात तरी करू आपण. काही गोष्टी तुम्ही ह्या फोनवर जॉईन केलंय? काय कुणी काय फोनवर बोलते? जॉईन केलंय तुम्हाला कळ? हा, मी बोलतेय, फोनवर जॉईन केलंय मी, तिथून आवाज येत नाहीये ना लॅपटॉप वरून? हा 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 थोडस आता क्लिअर येते पण तरी पण तेवढी क्लॅरिटी नाही अजून. ओके, ओके. मी फक्त सांगते तुम्हाला, कन्फ्युजन नको म्हणून सांगते, मी फोनवरून कनेक्ट केलंय. हो हो ओके 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 हा, ओके. आपण सुभाषितांना सुरुवात करू. एखादं किंवा दुसरं होईल. पहिलं सुभाषित आहे, कोण वाचेल याला? हे नुसतं व्ही लिहिलेलं कोण आहे? मी आहे सर. हे वाचता येईल तुम्हाला? येस. सुभाषित पहिलं. हो, वाचते. देशेन सम्मानोन प्रीती त्याचे बांधवा. वाचता? पहिलं सुभाषित आहे, यस्मिन् देशेन सम्मानो न प्रीतीहि न च बांधवाः ओके न च विद्यागमः कश्चित् न तत्र दिवसं बसेत. ओके. म्हणजे यस्मिन देशे म्हणजे या ह्या देशात किंवा देशामध्ये. जिथे सम्मान, प्रेम आणि बांधव म्हणजे भाऊ किंवा नातेवाईक म्हणूया आपण. नातेवाईक. आणि त्याचबरोबर नच विद्यागम म्हणजे जिथे नॉलेज पण मिळत नाहीये, सम्मान नाहीये, प्रेम नाहीये, नातेवाईक नाहीयेत, तिथे कधीही, कश्चित म्हणजे कदाचित, कधीही राहू नये. वसे एक म्हणजे दिवसही राहू नये. एक दिवसही राहू नये. Yeah. सो यस्मिन् देशेन सम्मानः न प्रीतीहि न च बांधवाः न च कश्चित् विद्यागमः तत्र दिवसं न वसे.
ज्या देशात सन्मान नाही, प्रेम नाही, नातेवाईक नाही, तसेच कोणत्याही कोणतीही विद्या प्राप्त होणार नसेल, तिथे एक दिवसही राहू नये. तर आता ह्याचा थोडा विस्तार आपल्याला करावा लागेल. त्यामध्ये जर हे 5 मार्काचं असेल तर किमान आपण एक 10 ओळीमध्ये याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. हा एक अर्थ झाला की ज्या देशामध्ये सन्मान नाही. आता आपण एखाद्या कुठल्याही जागी राहतो त्यावेळेला ठीक आहे, आपण एक मूलभूत गरजांकरता राहतो. हा एक पहिला भाग झाला. अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर काही गोष्टींसाठी आपण त्या ठिकाणी राहतो. पण जेव्हा ह्या गोष्टी मिळतात आपल्याला, त्यावेळी आपल्याला काही आणखी गोष्टी आवश्यक असतात. आपण एक समाजाचा भाग म्हणून असतो. आपण केवळ एक व्यक्ती म्हणून जन्मभर जगत नाही. आपल्याला काय अपेक्षित असतं की मला ह्या समूहामध्ये, या समाजामध्ये, ह्या देशामध्ये, आता हे जेव्हा लिहिलं असेल तेव्हा देश ही संकल्पना वेगळी होती. तर आपण देश हा आजच्या संदर्भात सुद्धा घेऊ शकतो की ज्या देशामध्ये मला सन्मान नाहीये, एक व्यक्ती म्हणून मला काही अस्तित्व नाहीये, एक नागरिक म्हणून मला काही अस्तित्व नाहीये, माझ्या जगण्याला काही नियम नाहीये, माझ्या जगण्याला काही आधार नाहीये, तर त्या ठिकाणी मी का राहावं? ज्या ठिकाणी मला प्रीती नाहीये, मला कोण नीट बोलत नाहीये, माझ्याशी एक चांगलं उदाहरण- बोलणार या कोण? ठिकाणी सर देश म्हणजे जो भाग आपण राहतो हो ना, तोच हो ना, अपेक्षित आहे ना. हो ना, हो ना, हो ना, बरोबर आहे. या ठिकाणी सर आपण आता जे आहोत. फॉर एक्झाम्पल हा, जे बोला. आता फॉर एक्झाम्पल वॉर कंडिशन्स आहेत ज्या ज्या कंट्रीज मध्ये, तिथे जर आपले इंडियन्स राहत असतील तर तिथे आज त्यांना काइंड ऑफ सन्मान नाहीये, प्रेम नाहीये, त्यांचे नातेवाईक तर ऑलरेडी नाहीयेत, विद्या पण या कंडिशन मध्ये मिळणं शक्य नाहीये. सो तिथे ते राहणार नाहीतच ना, ती लोक राहू नये. आपापल्या देशात परत येतात. बरोबर आहे. शक्य असेल तर लगेचच निघून यावं, कारण त्या ठिकाणी सगळ्या दृष्टीने असुरक्षित झालेला आहोत. हा एक भाग झाला की त्या ठिकाणी युद्ध परिस्थितीमध्ये आपण एक असुरक्षित आणि एक कदाचित तात्कालिक किंवा अनेक दिवस चालणारी परिस्थिती असेल त्यावेळेला आपण हा निर्णय घेतोय. पण अगदी साधारण परिस्थितीमध्ये जरी बघितलं, आपण नेहमीच्या परिस्थितीत जरी बघितलं की ज्या ठिकाणी सन्मान नाहीये, म्हणजे एखादं घर जरी आपण घेतलं, मला घरात काय किंमत आहे असं बरेचदा म्हटलं जातं. जर मला घरात किंमत नसेल तर मला वाटतं कशाला राहायचं मी या घरामध्ये. मला जर प्रेम मिळत नसेल तर मी का राहावं या ठिकाणी. माझं कोणी बंधुभाव नसेल तिथे, मला आपलंसं म्हणणार कोणी नसेल तर मी का राहावं त्या ठिकाणी. असं एक पहिले जे 3 मुद्दे आहेत, सन्मान, प्रीती आणि बंधुभाव, हा कुठल्याही व्यक्ती आणि व्यक्ती समूहाच्या एकत्र राहण्याचा मूलभूत दुवा आहे. की त्या ठिकाणी तर व्यक्तीला बऱ्याच घरातल्या म्हणजे मी थोडस विषयांतर करतेय, बट इन लाईट वे मी सांगतेय की बऱ्याच घरातल्या सुनांसाठी ह्या हो. कुठल्याच गोष्टी त्या घरात त्यांना मिळत नाही आणि हो. त्यांना सोडूनही जात आहेत. हो ना, म्हणजे हे सगळ्यांनाच लागू आहे या ठिकाणी. स्त्रियांना जास्त लागू आहे कारण की आपलं घर सोडून इथं आलेलं असतं. आणि त्या ठिकाणी सन्मान, देशामध्ये म्हटलं इथं आपण देश धरून चालू समजा, जर सन्मान नसेल मला तिथे कोणी नीट वागवत नसेल, तिथे रंगावरून, तिथे व्यक्तिमत्वावरून, तिथे माझ्या अभ्यासावरून, माझ्या कुठल्या तरी बॅकग्राऊंड वरून मला जर नावं ठेवली जात असतील, जर कोणी त्या ठिकाणी एखादा हेल्प पेटवून आलेला माणूस तू आहेस असं जर कोणी म्हणत असेल तर त्या ठिकाणी मग तो सन्मान नाहीये, तर प्रेम नाहीये. आणि माझे बांधव कोणी नाही, मी एकटा तिथे आहे. आता जेव्हा इथून बाहेर देशामध्ये गेले लोक असतात, बरेचदा एका देशाचा समूह एका ठिकाणी राहतो, एका विशिष्ट भागात राहतो, नाही असं नाही, तरी सुद्धा एका घरामध्ये 2-4 लोक सोडले तर बहुधा कुणी नसतं.
कुणी नातेवाईक पण नसतं. घरातलं नवरा बायको एक दोन मुलं सोडली तर कदाचित जवळचं अनेक किलोमीटर अंतरावर कोणीच नसतं. मग असं बांधव पण कोणी नाहीये. मग एकटेपणा तिथे असतो. अशा एकटेपणाच्या वातावरणामध्ये तिथे प्रेमही मिळत नाही, देशाकडूनही मिळत नाही, तिथल्या कायद्यानेही मिळत नाही, तिथल्या समाजाच्या वागणुकीने मिळत नाही, सन्मानही नाही. आणि ज्या उद्देशाला जातो माणूस त्या ठिकाणी, इथे विद्यागम म्हटलं, जिथे विद्याही मिळत नसेल, बरेचदा शिकण्याकरता मुलं जातात ते पण योग्य मिळत नसेल, तर मग त्या ठिकाणी कश्चित न तत्र दिवसम वसेत. दिवसम म्हणजे एक दिवसही, वसेत म्हणजे राहणे, राहू नये. एक दिवसही त्या ठिकाणी राहू नये. कुठल्या ठिकाणी? ज्या ठिकाणी आपला सन्मान नाही, ज्या ठिकाणी आपल्या कोणी प्रेमाने वागवत नाही, आपले कोणी बांधव नाही, ओळखीचे कोणी नाही, संकटाच्या काळामध्ये मदत करायला कोणी नाही, किंवा एरवी सुद्धा संपर्क करता कोणी नाही, जिथे विद्या मिळण्याची पण काही शक्यता नाही, मग पुढचं काही भविष्य पण नाही विद्या नाही म्हणजे. मग असं भविष्य नसलेल्या ठिकाणी, सन्मान नसल्या ठिकाणी, प्रीती प्रेम नसल्या ठिकाणी, कोणी बंधव नसल्या ठिकाणी एक दिवसही राहू नये, असा तो संकेत ह्या सुभाषितामधून दिलेला आहे. म्हणजे याचाच उलटा अर्थ घेतला. सर कॉर्पोरेट मध्ये तर सारख्या नोकऱ्या सोडायला लागतील मग. नाही ते आहे, पण एक सांगतो मी की त्यावेळेचा तो विचार त्यांनी Actually, केलाय sir, की त्यांनी practical, हो. हे जे कोणी कधी लिहिलंय माहित नाही, पण ते फार जुनं आत्ताच्या आहे. जगात प्रॅक्टिकल नाहीये, टू बी व्हेरी फ्रँक. किंवा तर सुभाषित लिहिलंय. आणि अशा प्रकारे सुभाषित खूप आहेत त्या ठिकाणी, की कुठे एक ठिकाणी राहून एकही दिवस राहू नये याची अनेक पॅरामीटर्स लावलेले आहेत. तर ह्या 5 पॅरामीटर्स मध्ये याने डिफाईन केलेलं आहे. 5 एका 4 आहेत, 1 2 3 4 पॅरामीटर्स मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. या गोष्टी नसेल तर त्या ठिकाणी राहण्यामध्ये काहीही अर्थ नाही. म्हणजे या गोष्टी ज्या अन्न वस्त्र निवाराशिवाय या मूलभूत गोष्टी ह्या कवीने मानल्या आहेत, त्या या आहेत की सन्मान, प्रीती, बांधव आणि विद्या. सन्मान, प्रीती, संबंधित लोक आणि विद्ये मिळणे